मॉन्सूननी संपूर्ण महाराष्ट्राला व्यापलंय. इतकंच नाही तर मॉन्सून आता पुढे सुद्धा सरकलेला आहे. म्हणजे पंजाब असेल, यूपी असेल, या सगळ्या राज्यांमध्ये आता मॉन्सूनची वाटचाल जी आहे ती होतीये. साऊथ वेस्ट मॉन्सून ज्याला आपण म्हणतो तो आपल्याला माहितीये की तो पटकन केरळमधनं महाराष्ट्रात आलेला होता आणि त्यानंतर काही दिवस पावसानं ब्रेक घेतलेला होता. मॉन्सूननी जरी महाराष्ट्र व्यापलेलं असलं तरी अजूनही महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये तितका मुसळधार पाऊस पडत नाहीये. त्याचं कारण नेमकं काय आहे आणि तो पाऊस नक्की कधी पडणार आहे हे सगळं आपण या व्हिडिओतनं समजून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यायला हवं की सध्या काय घडतंय. तर तुम्ही जी सॅटेलाइट इमेज स्क्रीनवरती बघताय याच्यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते तयार झालेलं होतं. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हे क्षेत्र होतं. दरवेळेला जेव्हा कमी दाबाचं क्षेत्र तयार होतं त्यावेळेला त्याला एक वेल मार्क्ड लो प्रेशर एरिया असं म्हणत नाही. त्याचं कारण असं असतं की दरवेळेला जेव्हा या हालचाली दिसतात त्यावेळेला याचं रूपांतर हे कमी दाबाच्या क्षेत्रात होईल आणि ते टिकेल असं नसतं. मात्र यावेळेला तसं घडलेलं आहे आणि त्यामुळेच एक वेल मार्क्ड कमी दाबाचं क्षेत्र किंवा एक वेल मार्क्ड लो प्रेशर एरिया हा तयार झालेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये गेल्या 2 दिवसांपासून आणि त्याच्यामुळेच मॉन्सूनला पुढे सरकण्यासाठी मदत होतीये. नॉर्थ ईस्टचा भाग असेल, पंजाब असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, या विविध राज्यांमध्ये मॉन्सून जो आहे तो आता प्रगती करतोय. तिथं सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे हवामान खात्याकडनं. त्याचबरोबर हवामान खात्यानं आणखीन एक गोष्ट सांगितलेली आहे ती सुद्धा प्रचंड महत्वाची आहे आणि त्याच्यामुळेच खरं तर महाराष्ट्रामध्ये कुठेतरी पाऊस जो आहे तो आपल्याला पुन्हा एकदा सक्रिय होताना बघायला मिळतोय आणि पुढच्या 2 ते 3 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक भागांमध्ये अलर्ट दिलेला आहे हवामान खात्यानं. त्याचं कारण असं आहे की अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये अप्पर एअर सायक्लॉनिक सर्क्युलेशन सध्या घडतंय आणि त्याच्यामुळेच कुठेतरी मॉन्सूनला पुढच्या राज्यांमध्ये म्हणजे नॉर्थच्या दिशेनं जायला मदत मिळते आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होतोय. आता याचं कारण नेमकं काय आहे आणि अप्पर एअर सायक्लॉनिक सर्क्युलेशन म्हणजे काय, तर ज्या वेळेला जी गरम हवा असते ती सरफेस लेवल पासून वर जाते आणि ती एका सायक्लॉनिक म्हणजे एका सर्क्युलर दिशेमध्ये ती फिरत असते, त्यावेळेला त्याला अप्पर एअर सायक्लॉनिक सर्क्युलेशन असं म्हणतात. आणि याचा फायदा जो आहे तो मॉन्सूनला होत असतो कारण हे कमी दाबाचं क्षेत्र आणि अपर एअर सायक्लॉनिक सर्क्युलेशन या दोन्हीचं एकत्रीकरण झाल्यामुळे मॉन्सूनला पुढे सरकायला मदत होतीये आणि त्याचबरोबर एक ढगाळ वातावरण सुद्धा तयार झालेलं आहे. पाऊस पडण्यासाठीची जी एक अनुकूल स्थिती लागते ती स्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणूनच आपल्याला महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी पाऊस बघायला मिळतोय. आता याच्यामध्ये हवामान खात्यानं काय सांगितलेलं आहे वेस्ट इंडियन रिजनसाठी ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर त्यांनी काय अंदाज दिलेले आहेत की एक्स्ट्रीमली हेवी रेनफॉल लाईकली ॲट आयसोलेटेड प्लेसेस ओव्हर कोकण, घाट एरियाज ऑफ मध्य महाराष्ट्र आणि गुजरात रिजन ऑन 19 जून म्हणजे आज. त्याचबरोबर आयसोलेटेड हेवी रेनफॉल लाईकली ओव्हर कोकण अँड गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात स्टेट ऑन 19 to 25 विथ व्हेरी हेवी रेनफॉल ऑन मध्य महाराष्ट्र ऑन 20th, गुजरात रिजन ऑन 22nd आणि 23rd. म्हणजे काय तर 20, 22, 23, 24 या तारखांना आपल्याला मध्य महाराष्ट्रामध्ये आणि त्याचबरोबर गुजरातमधल्या काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस जो आहे तो होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यासाठीचा जो अलर्ट आहे तो सुद्धा हवामान खात्याकडनं देण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे की लाईट टू मॉडरेट रेनफॉल ॲट मोस्ट ऑर मेनी प्लेसेस लाईकली ओव्हर गुजरात स्टेट, कोकण अँड गोवा, मध्य महाराष्ट्र अँड मराठवाडा ड्युरिंग 19 to 25. तो काल अनेक लोकांच्या अशा कमेंट्स होत्या की मराठवाड्यामध्ये अजून सुद्धा तितका असा पाऊस पडत नाहीये. तर त्याच्यासाठीचा जो अंदाज आहे तो सुद्धा हवामान खात्यानं वर्तवलेला आहे आणि त्यात त्यांनी असं सांगितलेलं आहे की साधारण 19 ते 25 जून या कालावधीमध्ये आपल्याला मराठवाड्यामध्ये सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस जो आहे तो बघायला मिळणार आहे. आणि याच बरोबर आपल्याला विदर्भ असेल किंवा पश्चिम पट्टा जो आहे म्हणजे पुणे असेल, कोकण असेल, गोवा असेल या भागात सुद्धा मुसळधार पाऊस पडणार आहे पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये. त्याच्यामुळे हवामान खात्यानं जे अलर्ट्स दिलेले आहेत त्या अलर्ट्स नुसार आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये, एस्पेशली मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये. त्याच्यामुळे बाहेर पडण्याच्या आधी लोकांनी हवामानाचा अंदाज घेऊन बाहेर पडावं आणि सतर्क राहावं हे त्यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर बाहेर पडायच्या आधी दरवेळेला हवामानाचा काय अंदाज आहे तो बघून तुम्ही बाहेर पडा असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर मॉन्सून जो आहे तो आता नॉर्थ मध्ये त्याचा जी वाटचाल आहे ती सुरू झालेली आहे. महाराष्ट्राला संपूर्णपणे मॉन्सूननी व्यापलेला आहे. आपल्याला त्या फोटोमध्येही सुद्धा दिसतंय की साधारण एक 15 ते 16 जूनपर्यंत मॉन्सूननी महाराष्ट्राला पूर्णपणे व्यापलेलं होतं आणि आता ही ज्या काही घडामोडी या बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात घडतायत त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये पाऊस पडण्यासाठी एक अनुकूल वातावरण तयार झालेलं आहे असं हवामान खात्यानं सांगितलेलं आहे.
त्यामुळे तुम्हाला जर बाहेर पडायचं असेल तर त्याच्या आधी तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या शहरात कुठे काय अलर्ट आहे हे बघून बाहेर पडा. त्याच्यासाठीचा वेदर रिपोर्ट सुद्धा तुम्हाला मुंबई तकवरती बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर तुमच्या जिल्ह्याबद्दल जाणून घ्यायचं असेल आणि तर ते सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. रोज तुम्हाला हवामानाचे अपडेट्स, मॉन्सून अपडेट्स आणि वेदर रिपोर्ट तुम्हाला मुंबई तकवरती बघायला मिळणार आहे. त्यामुळे अजून जर तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.